तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतो आहे माझ्या नवीन ब्लॉग सिरीजमध्ये। आता आपली राईड आहे बाईकची। बरेच दिवस झाले आपण बाय कार बाय ट्रेन असं फिरतो आहे, तर आता पुन्हा एकदा बाईकवरती जायची वेळ आलेली आहे आणि आपला रणगाडा तयार झालेला आहे। रणगाडासोबत चाललो आहे आपण। आता निघतो आहे हरणे बंदरला आणि हरणे बंदर दापोलीला चाललो आहे। तर दापोलीची राईड आहे। ऑलरेडी 3 जण गेले आहेत। सकाळी निघायचं होतं, 2 दिवस झोप नाही भेटली, त्याच्यामुळे मी आणि रणदीप आम्ही थोडं उशिरा निघतो आहे। त्याचं कारण असं की रात्री आजारी होती रणदीपची वाईफ, त्याच्यामुळे रणदीप लेट झाला आणि मी झोपून गेलो। तर 2 जण सेम टायमाला निघतो आहे। तर आपली गाडी रेडी आहे, सेट झाली आहे, आता फक्त निघायची बाकी आहे बस। रणदीप आला की लगेच निघणार आपण। रणगाडा रेडी आहे आणि आता मी रेडी होतोय। आरडी निघालाय। वी आर टू लेट, भरपूर जास्त उशीर झाला आम्हाला आणि स्पेशली मिस यू राहुल सर। एलेक्सीची आठवण राहील मला राहुल सर, तुम्हाला मी खूप मिस करणार। आता रेडी होणार आणि रणदीप येईल। पिऊला भेटायचं आहे, जाताना पिऊला आवाज येईल आणि मग निघणार आहे। हे ग्लव्स, हे गार्ड्स आणि जॅकेट घालून निघायचं आहे। तर भेटूया आता डायरेक्ट गाडीजवळ। तर मित्रांनो, इट्स टाइम टू गो नाव। जॅकेट्स घातलंय, गार्ड्स घातले, गाडी रेडी आहे, कॅमेराज लावलेत। आता निघतोय गाडीवरती बसून। जाता जाता आपण पिऊला भेटायचं आहे। ATMमधून पैसे काढायचं, त्यांनी आरडी येतोय गेटवरती। चला निघूया आपल्या राईडसाठी। गणपती बाप्पा मोरया, सुखरूप जाऊन येते रे काय। बाय 7 दिवस। चलो चालू करे, गणपती बाप्पा मोरया। एक नंबर। चल बाय, भेटूया वर्षानंतर। चलो बाय। बाय। माझी पोरगी आले, माझी पियू भाजी माझी। तिला बाय बाय करायला आलोय, तिला हार्टवाला चॉकलेट। बाय पिल्ल्या, हाय फाय दे। तुला भेटायला आलो मी, हार्टवाला चॉकलेट घेऊन ये ना येताना। तुला काय पाहिजे? चल बाय 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 बाय। चल ताई बाय। हो हाय आरडी। तर आमचा रायडर्स ऑफ उरणचा लीड रायडर रणदीप ठाकूर। आम्ही 2 जण आज लेट आहोत। पहिल्यांदा असं झालं की आमची राईड पूर्ण पुढे निघाली आहे, सगळे पोरं गेलेत आणि आम्ही 2 जण पाठी राहिलो। आम्ही आता जस्ट ATMमधनं कॅश काढली आहे आणि आता निघतो आहे। आरडीला पेट्रोल टाकायचं गाडीमध्ये आणि तसंच पुढे जाणार आहोत। तर आता लेट सी, आरडी लीड करणार आहे, मी पाठी असणार आहे। चला तर निघूया। चल लीड कर। बबलू भाई, यही है बबलू भाई। ॲक्च्युली आरडी भरतोय पेट्रोल आणि त्यांनी टँक पण आत्ताच फुल करायला घेतलं आहे। माझी टँक ऑलरेडी फुल आहे, मगाशी टँकमधनं पेट्रोल सांडला। हा आहे आमचा भेंडकलचा पेट्रोल पंप आणि भेंडकलच्या पेट्रोल पंपावरती आरडी पेट्रोल भरतो आहे। तर आता इथं निघू। तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत कलाकारांच्या गावात। कलाकार म्हणजे कोपरोली गावामध्ये कलाकारांचं गाव बोलतो मी, कारण या गावामध्ये खूप सारे कलाकार आहेत
गिरीश म्हात्रे, बिपिन म्हात्रे. खारपाड्यावरून जायचं का इकडून पेन दादरवरनं जा. यो जवळ पडा, रोड चांगला आहे. चल. आणि या गावाला कलाकारांचं गाव मी का म्हटलं माहिती आहे का, कारण या गावामध्ये आहे ना ॲक्च्युली माझे मित्र राहतात. गिरीश म्हात्रे, ज्याचं फेमस गाणं आहे मंदाबाई शिकलेली नव्हती का, आणि त्यामध्ये प्लस त्याने आता नवीन गाणं काढलं आहे रिक्षावाला. तर प्लीज सगळ्यांनी जाऊन बघा यूट्यूबवरती. आणखीन एक कलाकार आहे माझा फेवरेट, माझा मित्र बिपिन म्हात्रे. बिपिन म्हात्रेसुद्धा कोकणीचा आहे. तो तर कलाकार कितीतरी पद्धतीने आहे मला असं वाटतं, कारण टॅटू आर्टिस्ट तर आहेच. जो माझ्या पायावरचा टॅटू आहे स्केटिंगचा, तो सुद्धा त्यांनी बनवलेला आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त तो स्टेज परफॉर्मर आहे, डान्सर आहे, खूप चांगला ॲक्टर आहे, खूप चांगले रील्स बनवतो. त्याच्यासुद्धा तुम्ही व्हिडिओ जाऊन बघू शकता. तर म्हणून मी कोपरोलीला कलाकारांचं गाव असं बोलतो. या दोघांच्या व्यतिरिक्तसुद्धा भरपूर कलाकार आहेत या गावामध्ये. तर त्यांचे मला नाव माहिती पण असतील कदाचित. मला माझे 2 मित्र भरपूर चांगले कलाकार वाटतात आणि मी त्यांच्यासोबत बऱ्याचशा बिपिन तर माझा लहानपणीचा मित्र आहे, गिरीसुद्धा लहानपणीचा मित्र आहे. तर त्याच्यामुळे मी या गावाला कलाकारांचं गाव म्हणून नाव दिलं आहे. कोपरोली या गावाला मी कलाकारांचं गाव असं बोलतो. तर मित्रांनो, आता आपण पोचलो सारड्या गावामध्ये. सारडे गाव म्हणजे आमचंच गाव पकडा. पप्पांचे मित्र या गावातले आहेत, धनाजी काका आणि माझा भाऊ बंटी, दिनेश. या गावातले अर्धी लोक तर माझ्या फॅमिलीसारखी आहेत. ताई, खूप साऱ्या ताई आहेत या गावामध्ये आमच्या, आणि काकांची फॅमिली आहे. तर या गावामध्ये आल्यानंतर असं वाटतं की आपल्याच गावात आलो आहे. तर हे आहे आमच्या काकांचं गाव, धनाजी काकांचं गाव सारडे. तर बंटी, तुझ्या मित्रांना सुद्धा पाठव, आय लव्ह सारडे डील आहे. हे आहे वशेनी. वशेनी म्हणजे स्पेशली ओळखलं जातं शिक्षकांचं गाव. शिक्षक सगळ्यात जास्ती या गावातूनच बनलेले आहेत. आणि हाच तर गाव जिथं अख्ख्या आमच्या इकडच्या मराठी शाळेमध्ये, बऱ्याचशा शाळांमध्ये जे शिक्षक आहेत ते याच गावातले आहेत, वशेनी गावातले. आता आम्ही पेन दादरच्या रस्त्याने चाललो आहे, शॉर्टकटवाला रस्ता आहे. तर मीच नाही, म्हणजे आमच्याकडची सगळीच लोक वशेनी या गावाला शिक्षकांचं गाव म्हणून नाव देतात, कारण सगळ्यात जास्त शिक्षक आमच्या इकडे वशेनी गावामध्ये आहेत. आता आपण पोचलो आहोत पेन दादरला, पेनमधलं दादर गाव. आणि या गावामध्ये आमची मावशी राहते. कोणी ना कोणी आमच्या गावातलं राहतातच. पेन दादर, इथे माझा मित्रही राहतो. दिस इज पेन दादर, आय लव्ह दादर लिहिलं. हे आहे पेन दादर. इथे माझा मित्र राहतो अजित पाटील, मावशी राहते, आणि आमच्या छोट्या मावशीचा पोरगा राहतो शुभम. म्हणजे मावशी सोबतच राहतात, आमचे रिलेटिव्ज आहेत तिथे. हे आहे पेन, इथं बनतात गणपतीची मूर्ती. आर्टिस्ट बोलतात ज्यांना, पेनकरांना. पेनकरांना आर्टिस्ट म्हणजे कलाकार बोलतात. कलाकृती आहे ना यांची एवढी प्रसिद्ध आहे ना, जग प्रसिद्ध आहे. भारताच्या बाहेर मूर्त्या जातात आपल्या इकडनं गणपतीच्या, पेनमधनं. आणि हेच ते पेन गाव जिथे बनतात गणपती बाप्पांच्या मूर्त्या. हे बघा, प्रत्येक जागोजागी प्रत्येक एक सेकंदावरती तुम्हाला गणपती बाप्पाचे कारखाने दिसतील. सगळीकडे गणपतीच्या मूर्त्या बनतात. हे बघा गणपती बाप्पा, सगळीकडे गणपती बाप्पा दिसतात तुम्हाला, सगळीकडे. 12ही महिने इथे गणपती बाप्पांच्या मूर्त्या बनतात. आणि बरेचसे लोक इकडनं गणपतीच्या मूर्त्या घेऊन होलसेलमध्ये घेतात आणि रिटेलमध्ये विकतात. हे बघा, मला प्रत्येक सेकंदाला तुम्हाला गणपती बाप्पा दिसणार इथे. हे आत्ता बनवलेले आहेत आणि हे सुकत आहेत. हे आहे पेन. हा ॲक्च्युली आम्हाला शॉर्टकट आहे. आम्ही हार्णे बंदरला जिथं चाललो आहे ना, तर आम्हाला खारपाड्यावरनं गेलो तर खारपाडा खूप लांब पडेल, आणि पेन दादरमधनं जर गेलो तर हे शॉर्टकट आहे, म्हणजे हमरापूर मार्ग. हा गावातला रस्ता आहे ॲक्च्युली. गावातल्या रस्त्यातनं या एवढ्याशा रस्त्यातनं तुम्ही इमॅजिन करा, बस येते, बस एस बस, आणि 2 गाड्या एका टायमाला क्रॉस होतात. तर मित्रांनो, आता एक सीन झाला माझ्यासोबत खूप मोठा.
खूप खोल डोफाभर म्हणजे गुडघाभर खोल खड्डा असेल. त्या खड्ड्यातनं आरडी पण उडला, मी पण बाहून झालो. माझ्या गाडीचा टॉप बॉक्स पूर्ण बेंड झाला आहे. हा टॉप बॉक्स पूर्ण इथे चिटकलेला होता, हा पूर्ण बेंड झाला आहे. आता वेल्डरला शक्यने याला चिटकवतं आहे. तो ॲटलिस्ट नशीब तो बाहून जाऊन उडला नाही आणि तुटला नाही, नाही तर वाट लागली असते. आणि हा माझा मित्र मला भेटला समोर, गौरव. चल चल कुठे आहे? राईट 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 राईट. पुढे चल पुढे चल. कुठे आहे वेल्डिंग वाला बघ. हाय गौरव, माझा मित्र आणि माझा लहान भाऊ. ॲक्च्युली टॉप रॅक बेंड झाला आहे गाडीचा, बघा खड्ड्यातनं बाहून झाली आहे. हा पूर्ण टॉप रॅकच बेंड झाला आहे. आणि देवकृपेने हाने मला फोन केला, हा रस्त्यातच होता आणि याने सांगितलं की मी वेल्डर अवेलेबल करतो आहे. त्याने वेल्डर अवेलेबल केला, 1 मिनिटामध्ये फोन करायची गरज नाही लागली मला. आणि तो आला, आता चेक करेल. आय गेस अर्धा तासात काम व्हायला पाहिजे, बघूया. ॲक्च्युली खूप जास्त स्पीडमध्ये नव्हतो, पण कंटेनरसुद्धा पलटी होऊ शकते. एवढा मोठा खड्डा होता, त्या खड्ड्यातनं आरडी पहिले बाहून झाला, पुढे हा पहिले बाहून झाला, याच्यापासून झालो मी बाउन्स. हा बाउन्स झाला पहिले, मी ब्रेक मारला, माझा टायर पार्टचा स्किट झाला. मी आता पडतोच. पडायच्या नादामध्ये गाडीचा टायर एवढा जोरात पडला का हा टॉप रॅक आहे ना टॉप बॉक्सचा, तोच बेंड झाला आहे. हा बघा, आता तो ठोकून ठोकून सरळ करतोय, टॉप बॉक्स काढून ठेवला आहे. आणि हा गौरव लहानपणीपासूनचा आमचा मित्र, माझ्या पप्पांचा, माझे पप्पा आहेत त्यांचे, माझे पप्पा आणि त्याचे पप्पा फ्रेंड्स आहेत, एकासोबत कामाला आहेत आणि तेव्हापासून सोबत आहे. तर याला फोन केला, हा येणार होता सोबत आणि लगेच वेल्डर अरेंज केला, या पोराला अरेंज केला आणि बोलतो की दादा तू ये इथे. मी बोलतो इथं वेल्डर अरेंज करतो. आता तो काम चालू आहे. कोणची तरी पनवती लागली रे, खरंच कोणची तरी पनवती लागली. अजून एक सीन झालाय, दाखवलं तर तुम्हाला खरंच वाटलं पनवती लागलंय. हे बघ कुठं सोल निघालाय, 1001% कोणची तरी लागलाय नक्टर. आपण दोघं असं तर नॉनस्टॉप जाऊ शकतो ना, आपल्याला काय फरक नाही पडत. यानं थांबायला लागतं पाहिजे आपल्याला. थांबायला आपण 300-400 किलोमीटरला तरी धकत नाही. वेल्डिंग करायची बोललं तरी बॅटरी काढायला लागते त्याला. तर मित्रांनो आपलं काम झालेलं आहे. आता गौरवच्या घरी जातोय. गौरवच्या मम्मीने कॉफी ठेवलंय. पप्पांचे फ्रेंड आहे एक, काका मला बोलतील लगेच. एवढ्या जवळ आला नाही, आला नाही. चल निघूया. चल गौरव आहे माझा मित्र, जैनपेठीतला. लहानपणापासून आम्ही एकमेकांना ओळखतो. आता याच्या घरी चाललो. गौरवच्या घरी, गौरवच्या घराचा एंट्रन्स एकदम राजवाडा. आणि हे आहे गौरवचं घर. साईडलाच लावते ना, थोडी पुढे घे, मला उतरता नाही येणार. हे आहेत काका पप्पांचे मित्र आमच्या. हे काका आहेत आमच्या पप्पांचे मित्र. पप्पांना ओळखता ना, बबन दांडेल. हा पप्पांचे मित्र या काकू आहेत. मला तुम्ही लहानपणी बघितलं असणार, पण आता तुम्ही कदाचित ओळखत नसणार. हे आहे घर गौरवचं. घराचं नाव आहे स्पंदन. हे आहे स्पंदन घराचं नाव. ही पूर्ण जागा यांची आहे सगळी.
खूप चांगल्या लोकेशनला आहे, हायवे टच. मला घर पण खूप छान वाटलं. हे सगळं त्यांचंच आहे पूर्ण प्लेस. आणि पप्पांचे मित्र काका आंबीर काका हां LT आंबीर काका आणि काकू आणि गौरवला तर समजा मी लहानपणापासून ओळखतो. आणि आता डॉग. चला तर आता निघूया RD. आता निघतो आम्ही. काका तुम्ही नक्की यूट्यूबवरती बघा. काय बोलतोय? रायगडला नाही चालत आम्ही चाललो हारलाई बंदरला. पण हाच रोड आहे रायगडचा. हां गुगल मावशीने काय केलं माहिती आहे का, आम्हाला सिटीमध्ये टाकलं आहे. आम्ही हायवे पकडला होता चांगला, हायवेमधनं आतमध्ये आणला. आता या मार्केटमधनं गाडी काढायची. एवढे हरामखोर आहे ना गुगल मावशी. आता या मार्केटमधनं गाडी करून परत निघून येणार, त्याच हायवेला जोडणार आहे आम्हाला ही मावशी. चक्कर आहे गुगल मावशी. तर मित्रांनो अंधार दिसत असेल तुम्हाला, पण फायनली आम्ही पोचलो आहेत. सो फायनली वी रीच. काय हॅलो गाडीचा आवाज आला मला. तर अशा प्रकारे आम्ही आलेलो आहोत. हिंदी रास्ता आला तो बाहर खाला हिंदी यही बात पे हम पहुंच गए हैं. थोड़ा देर से इसने हमें देर करा दी, बट आप पहुंच गए. पण हे कालचा होता ना, हे कालच गेलेलाच लावायला तू. काल लावला नाही, खड्ड्यांची उरलं तर बेंड झालता डायरेक्ट. काल लावून काम केलं त्यांनी. हा रूम आहे आणि हाला नसता तर मार खाणार होता. 100% मला मारला असता यावेळी, पण नशिबाशी मी आलो. चला आता भाव खाते, मच्छी खाते, झोपते. मास्क लावून बस. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. आमचे गुड मॉर्निंग मित्र गुड मॉर्निंग. आता मस्ती चालू होती, उठलोच आम्ही. 10-15 मिनटं झालेत. आता पिंटू वॉशरूमला गेला, त्याच्या रेडी वाढवतोय. आमची सकाळ आता झाली आहे, म्हणजे 12 वाजलेत. सकाळ आता झाली, पण आता खायला जाणार आहोत. काहीतरी खाऊ म्हणजे जेवूच द्यायला का आता जेवायसाठी आहे काय. आता भाई या नको, नाश्ता बिष्टा नको, डायरेक्ट जेवायला. आमचा रूम असं एकदम बीच समोर आहे बघा. आणि मेन रूम तर आमचा यो आहे. पॅड्या हा ॲक्च्युअल रूम आहे. इथं रात्री आम्ही फुल भरकस करत होतो. आणि आता फ्रेश वगैरे होऊन जाऊया बाहेर आणि खाऊन पिऊन येऊया आणि जरा बीचवरती मजा करून येऊया. सगळेजण तयार झालेले आहेत. मी रेडी झालेलो आहे, पिंटू रेडी झालेला आहे, RD रेडी झालेला आहे, जितू पण रेडी झाला आहे. फक्त पॅडी पेंडिंग आहे, तो रेडी होतो आहे. बाकी सगळे रेडी झाले आहेत. आता जातो आम्ही खाय प्यायला. जरा फिरू. इथे किल्ला पण आहे आजूबाजूला कुठे, ते पण बघू. RD पण रेडी, फक्त पॅडीच रेडी नाही अजून. पॅडीचीच वाट बघतोय. पॅडीला फ्लेक्स नाही करू शकत, मारल मला तो. चलो आता निघूया फिरायला. हॅलो, तू चालवतोस? मी चालवते ते नाही, त्याला पॅडीला माझी कोण चालवेल.
सुवर्णदुर्ग किल्ल्यावरती आलो. खूप सुंदर आहे जागा, खूप सुंदर. आता वरती गेल्यानंतर समुद्र बघाल ना, अमेझिंग. आता पहिल्या गाड्या लावत आहेत. ॲक्च्युली मेन किल्ला मला वाटतं तो आहे, जायला तर पाहिजे तिथे. तो तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या हर्णे बंदरच्या दापोलीवाल्या ब्लॉगचा एक पार्ट आपण इथेच संपवतो आहे. आपण आता भेटूया पुढच्या पार्टमध्ये. पण त्याआधी तुम्हाला जर आमच्या व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका, कारण तुमचा सपोर्ट आम्हाला खूप गरजेचा आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.